नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भेंडेकोडजी यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहोत. मागचं जे लेक्चर आपण शिकलेलं आहे त्या लेक्चरमध्ये आपण लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल याबद्दल आपण ज्या काही संकल्पना आहे त्या आपण सविस्तर समजून सांगितलेले आहे. आणि आता आपल्याला हा जो प्रॅक्टिस सेट 1.1 आहे अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला या ठिकाणी शिकवणार आहे. आणि हा जो चॅप्टर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुमचे काही प्रश्न असेल तर कॉमेंटमध्ये सुद्धा लिहा. आता मी प्रॅक्टिस सेट 1.1 ला सुरुवात करतो आहे. त्यामध्ये प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये पहिली ॲक्टिव्हिटी आहे. फर्स्ट ॲक्टिव्हिटी आहे कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. Complete the following activity to solve the simultaneous equation. आज आपण प्रॅक्टिस सेट 1.1 शिकणार आहोत. परंतु या अगोदरचा लेक्चर जर तुम्ही पाहिला नसेल तर मी माझ्या कॉमेंटमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकणार आहोत, तो तुम्ही शांततेनं पाहायचा. आणि त्यामध्ये काही संकल्पना असेल, काही समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये सुद्धा तुम्ही लिहायचं. तर या प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन या ठिकाणी आपल्याला ॲक्टिव्हिटी बेस गणित सॉल्व करायचे आहे. आणि बोर्डाच्या परीक्षेमध्ये वर्ग 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये ॲक्टिव्हिटी बेस क्वेश्चन हे येत असतात. त्यामुळे सायमल्टेनियस इक्वेशनचा कुठलाही एक प्रश्न हा वर्ग 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये येणार. त्यामुळे या ठिकाणी मी ॲक्टिव्हिटीचा पहिलं गणित सॉल्व करून दाखवतो तुम्हाला. तर पहिलं गणित आहे 5x + 3y = 9. इक्वेशन नंबर 1. अँड सेकंड इक्वेशन आहे 2x + 3y = 12. इक्वेशन नंबर 2. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला ॲक्टिव्हिटी बेस सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करताना सुरुवातीला जे दोन काही इक्वेशन आहे ते इक्वेशन स्टँडर्ड फॉर्ममध्ये असणं आवश्यक आहे. लिनियर इक्वेशनच्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये असणं आवश्यक आहे. आता लिनियर इक्वेशनच्या स्टँडर्ड फॉर्म असणं म्हणजेच काय? इक्वेशन 1चा जर विचार केला तर = लेफ्ट हँड साईडला 5x + 3y आहे. म्हणजेच या ठिकाणी 2 व्हेरिएबल आहे एक्स वाय. लेफ्ट हँड साईडला 2 व्हेरिएबल असणं आवश्यक आहे आणि त्याचा डिग्री हा 1 असणं आवश्यक आहे. तर समजायचं आपण जे केलेलं जे गणित आहे ते गणित तुमच्या लिनियर इक्वेशनच्या जनरल फॉर्ममध्ये आहे. दुसरं इक्वेशन पहा 2x + 3y = 12 आहे. या ठिकाणी सुद्धा 2 व्हेरिएबल आहे इकडे x आणि y आणि याचा प्रत्येक डिग्री हा 1 आहे. त्यामुळे हे पहिलं पाहायचं. त्यानंतर आपल्याला दुसरी कंडिशन अशी पाहायची आहे की या 2 व्हेरिएबलपैकी एका व्हेरिएबलचे कोएफिशियंट आपल्याला सेम करायचे आहे. या ठिकाणी चिन्ह अधिक न घेता मायनस आहे. तर अशा वेळेस आपल्याला 2 व्हेरिएबलपैकी कोणत्या तरी एका व्हेरिएबलचे कोएफिशियंट आपल्याला सेम करायचे आहे. मग कशाचे करायचे? ज्याचं चिन्ह जर अधिक वजा असं दिलं असेल तर त्याचा पहिले विचार करायचा. अधिक वजा कशा चिन्ह आहे? y व्हेरिएबलचा आहे. म्हणून आपण याचा पहिले विचार करूया. जर गणितामध्ये ॲक्च्युली दिली असेल तर करायची गरज नाही. याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी अधिक वजा चिन्ह आहे आणि yचे व्हेरिएबलसुद्धा सेम आहे. जर सेम असेल
आणि अधिक वजा चिन्ह असेल अशा वेळेस इक्वेशन 1 आणि 2ची काय करायची बेरीज करायची. याने इक्वेशन 1 अँड 2 किंवा समीकरण 1 2 यांची बेरीज करून अशा प्रकारे आपण मराठीमध्ये आणि सेमी इंग्लिशमध्ये सुद्धा आपल्याला हे लिहिता येईल. मग लिहू आपण या ठिकाणी दिलेलंच आहे, गणित सॉल्वच केलेलं आहे. लिहिलं या ठिकाणी लेट्स ॲड इक्वेशन let's add equation 1 and 2 म्हणजेच या ठिकाणी समीकरण 1 व 2 यांची बेरीज करून ॲडिशन. मग काय करायचं, समीकरण 1 आणि 2 ॲज इट इज लिहून टाका जशात तसे. 5x + 3y = 9 अँड सेकंड एक्झाम्पल आहे 2x - 3y = 12. आणि या ठिकाणी आपल्याला ॲडिशन करायची आहे. तर तुम्हाला माहिती आहे ॲडिशन या दोन्ही ठिकाणी प्लस प्लस साईन आहे. साईन नाही म्हणजे काय प्लस आहे. प्लस असल्यामुळे 5 + 2 7x + 3y - 3y 7. या ठिकाणी सेम व्हेरिएबल असेल आणि चिन्ह जर प्लस मायनस असेल या ठिकाणी 3y आहे परंतु याचे जे साईन आहे प्लस आणि मायनस असेल तर अशा वेळेस +3y - 3y कॅन्सल होते आणि त्यानंतर या ठिकाणी 12 + 9 21 झाले आणि अशा प्रकारे या ठिकाणी आपण ॲडिशन केलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ x. या ठिकाणी आपल्याला x ची किंमत काढायची आहे आणि म्हणून या ठिकाणी याच्यानंतर असं लिहायचं या बाजूला देअरफॉर फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ x. x = काय लिहू शकतो 21/7 भागिले अशा पद्धतीमध्ये जर टाईप असेल तर x = 21 घ्यायची आणि ज्याची किंमत काढायची आहे त्या ठिकाणची जी संख्या असेल त्याला आपण भाग्याला करायचं आणि भाग द्यायचा. 7 1 6 7 2 14 7 3 21. अशा प्रकारे या ठिकाणी फाइंड व्हॅल्यू ऑफ x ची किंमत आपण या ठिकाणी 3 काढलेली आहे. आता ही किंमत काढल्यानंतर आपल्याला x ची किंमत 3 ही समीकरण 1 किंवा समीकरण 2 मध्ये आपल्याला ठेवायची आहे. तर गणितामध्ये दिलेलंच आहे या ठिकाणी ॲक्च्युली सॉल्व एक्झाम्पल आहे. फक्त त्या ठिकाणी रिकामी जागा भरायची आहे. प्लेस x = 3 in equation 1 म्हणजे तिथे लिहिलं आहे पुट व्हॅल्यू ऑफ x = 3 इन इक्वेशन 1 म्हणजे समीकरण 1 मध्ये x = 3 ही किंमत आपल्याला ठेवायची आहे. आता x = 3 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू शकतो, समीकरण 2 मध्ये ठेवू शकतो, उत्तर सारखंच येईल. परंतु ॲक्टिव्हिटी बेस्ड गणितामध्ये या ठिकाणी इक्वेशन 1 मध्ये ही गणित किंमत ठेवलेली आहे. इक्वेशन 1 काय 5x + 3y = 5x + 3y = 9. तर या ठिकाणी सबस्टिट्यूटिव्ह व्हॅल्यू ऑफ x किती आहे 3 आहे आणि म्हणून लिहू शकतो आपण देअरफॉर 5 × x ची किती आहे 3 + 3y = 9. सिम्प्लिफिकेशन करायचं आपल्याला सरळ रूप द्यायचं 5 × 3 15 ॲज इट इज बाकी टर्म ॲज इट इज लिहून टाकायच्या = 9. आता मी एक्सची व्हॅल्यू काढलेली आहे. फाइंड व्हॅल्यू ऑफ वायची किंमत जर काढायची असेल तर संपूर्ण ती किंमत चिन्हासहित बाहेर काढायची. किती आहे +3y म्हणजे देअरफॉर 3y कारण का संख्येला चिन्ह काय असतात प्लस असतातच. त्यामुळे ज्याची किंमत काढली त्या ठिकाणी संख्या पहिली घ्यायची नाही. =च्या समोरच्या बाजूची जी संख्या आहे राईट हँड साईडची ॲज इट इज चिन्हासहित जशा तशी लिहायची. किती आहे इथं 9. परंतु ज्याची किंमत काढायची आहे 3y ची किंमत काढायची आहे y ची किंमत काढायची आहे पण त्याच्या ठिकाणी काय संख्या आहे +15 चिन्ह नाही म्हणजे प्लस आहे. परंतु अशा वेळेस ज्या ठिकाणची किंमत काढायची आहे त्या ठिकाणी जर एखादी संख्या असेल त्याचं ट्रान्सफॉर्मेशन करायचं म्हणजे पक्षांतर करायचं. प्लस साईन असेल तर मायनस करायचं, मायनस असेल तर प्लस करायचं. म्हणून या ठिकाणी +15 आहे म्हणून या ठिकाणी आपण लिहू शकतो -15 म्हणजे प्लसचं ट्रान्सफॉर्मेशन मायनसमध्ये झालं आणि म्हणून लिहू शकतो आपण या ठिकाणी देअरफॉर 3y =
इथं मायनस आहे म्हणजे सबट्रॅक्शन करायचे आपल्याला, आणि सबट्रॅक्शन करायचे असेल तर मोठ्या संख्येतून लहान संख्या आपल्याला मायनस करावी लागतात. म्हणजे 15मधून 9 गेले, या ठिकाणी किती राहिले आपल्याला 6 राहिले, परंतु मोठ्या संख्येनं काय मायनस आहे म्हणून या ठिकाणी लिहू शकतो आपण -6. आणि देअरफॉर फाइंड व्हॅल्यू ऑफ y इज इक्वल टू येऊ शकतो इकडे संख्या आहे पहिली -6/3. तर भाग द्यायचं सिम्प्लिफिकेशन करा. 3 1 आर 3, 3 2 आर 6, म्हणजे 3 1 3, 3 2 6, म्हणजे अशा प्रकारे एकच साईन आहे मायनसची -2. अशा प्रकारे फाइंड व्हॅल्यू ऑफ y सुद्धा आपण या ठिकाणी काढलेली आहे. ते खाली दिलेलं आहे, या ठिकाणी दिलेलं आहे, एक्झाम्पल सॉल्व आहे, इथे लिहिलं आहे देअरफॉर सोल्युशन इज x, y इज इक्वल टू ब्रॅकेट्समध्ये एकची मध्ये किती खाली आपण पाडलेलं आहे 3, हा बॉक्स आहे, कॉमा y किती आहे -2 आहे, -2 हा सुद्धा बॉक्स आहे, ब्रॅकेट्स कंप्लीटेड. आणि ज्या ठिकाणी आपल्याला किंमत काढायची आहे त्या ठिकाणी बॉक्स दिलेले आहे, तर या ठिकाणी पहा इथे किती आहे 7x, हा बॉक्स कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर हा 21 आहे, 21 सुद्धा आपण काढलेले आहे, या ठिकाणी आन्सर 21 येईल. अशा प्रकारे या ठिकाणी पुन्हा पहा 21 हा बॉक्स अपॉन हा 7चा बॉक्स, अशा प्रकारे काढलं. फाइंड आउट व्हॅल्यू ऑफ x = 3 इन इक्वेशन 1. एक्सची व्हॅल्यू किती येते या ठिकाणी काढलेली आहे 3 काढलेली आहे, सबस्टिट्यूट केली. त्यानंतर मायनस काय केला 3y -50, -15ला या ठिकाणी एक बॉक्स काढलेला आहे, अशा प्रकारे. त्यानंतर 3y = -6 ला सुद्धा या ठिकाणी हा बॉक्स काढलेला आहे. त्यानंतर -6 पुन्हा या ठिकाणी -6 ला सुद्धा असा बॉक्स काढलेला आहे अपॉन 3. आणि त्यानंतर y = -2 खाली लिहिलं आहे y = -2. देअरफॉर y = असं न लिहिता इथे लिहित घेतलं -2, याला सुद्धा असा बॉक्स आहे. म्हणजे अशा प्रकारे आणि आपल्याला ॲक्टिव्हिटी बेस्ड सायमल्टेनियस इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचं आहे. अशा प्रकारचे गणित तुम्हाला परीक्षेमध्ये वर्ग 10वीच्या परीक्षेमध्ये तुम्हाला येणार, आणि तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीमध्ये गणित मी तुम्हाला शिकवणार आहोत. आणि जर का तुम्हाला या गणित जर समजले नसेल किंवा कुठं काही डाऊट असेल तर मला कमेंटमध्ये कळवा, त्याचं उत्तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. त्यानंतर दुसरा प्रॉब्लेम्स आहे सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. विद्यार्थी मित्रांनो, ॲक्टिव्हिटी बेसमधील एक्झाम्पल एक आपण पाहिलेला आहे. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 1.1 मधलं सेकंड एक्झाम्पल आहे. काय दिलेलं आहे सेकंडमध्ये दिलेलं आहे सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. विद्यार्थी मित्रांनो, हे जे गणित आहे वर्ग 10वीची जर तुम्ही प्रश्नपत्रिका पाहिले बोर्डाची, तर या प्रश्नपत्रिकेमध्ये सायमल्टेनियस इक्वेशनवर एक क्वेश्चन नेहमी असतो 3 मार्काचा. आणि म्हणून मी तुम्हाला सुरुवातीपासून कशा प्रकारे सायमल्टेनियस इक्वेशन स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणायचं, कशा प्रकारे सॉल्व करायचं, कोणत्या कंडिशन वापरायच्या, हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तरी पण तुम्हाला जर समजलं नसेल तर कॉमेंटमध्ये लिहा, त्यावर मी तुम्हाला रिप्लाय करेल. तर पहा, आता या ठिकाणी आपण या ठिकाणी सुद्धा 2 स्टँडर्ड फॉर्म 2 पद्धतीचे गणित आहे. कसे ओळखायचे तर त्यामधलं आपण एक गणित घेतो, सुरुवातीला घेतलंच होतं. तर या प्रॅक्टिस सेट 1.1 मधलं 2 मधलं आपण आता सेकंड गणित पहा, 2 नंबरचं उदाहरण. काय दिलं आहे सेकंडमध्ये x +
7y इज इक्वल टू 10 आणि दुसरा आहे 3x मायनस 2y इज इक्वल टू 7. आता पहिलं गणित मी का नाही घेतलं, कारण का पहिल्या गणितामध्ये बीचे कोएफिशिएंट सेम आहे, 5 आहे, त्यामुळे या ठिकाणी आपल्याला समान करायचे नाही. परंतु या ठिकाणी दोन्ही चिन्ह काय प्लस प्लस आहे, कोएफिशिएंट सेम असेल आणि चिन्ह जर प्लस प्लस असेल किंवा मायनस मायनस असेल, अशा वेळेस समीकरण 1 आणि 2 यांची काय करायची, वजाबाकी करायची. सबट्रॅक्शन 1 मायनस 2, इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 2, अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी लिहू शकतो. आणि ज्या पद्धतीनं आपण ॲक्टिव्हिटी बेस गणित केलं किंवा याच्या अगोदर एक गणित सॉल्व केलेलं होतं मी लेक्चरमध्ये, मागे लेक्चरमध्ये, तशा पद्धतीने सॉल्व करायचं. तरी पण आता डबल पुन्हा मी कशा पद्धतीने हे सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करत असतात ते पाहूया. सर्वात प्रथम आपल्याला जे सायमल्टेनियस इक्वेशन हे स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे किंवा नाही ते पाहायचे आहे. सगळ्यात सोपी पद्धत स्टँडर्ड फॉर्ममध्ये काय म्हणजेच काय, लेफ्ट हँड साईडला 2 व्हेरिएबल असायला पाहिजे, त्याचा कोएफिशिएंट त्याची डिग्री 1 असायला पाहिजे. आहे 2 व्हेरिएबल आहे, त्याच्यावरचा डिग्री 1 आहे. दुसरं जे इक्वेशन आहे लेफ्ट हँड साईडच्या इकडे 2 व्हेरिएबल आहे, राईट हँड साईडला एखादा नंबर असायला पाहिजे. पुन्हा या ठिकाणी 2 व्हेरिएबल आहे, दोन्ही याचा डिग्री 1 आहे, म्हणजे दोन्ही इक्वेशन हे स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे किंवा नाही हे पहिले ओळखायचं. आणि हे जर स्टँडर्ड फॉर्ममध्ये असेल तर त्याला इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 द्यायचं. तर पहा इकडे सोल्युशन, तर या ठिकाणी पहा x प्लस 7y बरोबर 10 इक्वेशन 1 समीकरण 1. दुसरा आहे 3x मायनस 2y इज इक्वल टू 7 इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 लिहिलं आणि ते इक्वेशन स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे असल्यानंतर आपण पाहायचं का त्या इक्वेशनमध्ये जे काही आपल्याला टर्म दिलेले आहे तिथं आहे 7y 2y, परंतु या चिन्ह आहे प्लस मायनस चिन्ह शोधायचे पहिले कोण्या व्हेरिएबलचे आहे. तर या ठिकाणी y या व्हेरिएबलचे प्लस मायनस साईन आहे. तर सगळ्यात प्रथम प्लस मायनस या व्हेरिएबलचेच कोएफिशिएंट सेम करायचे, म्हणजेच चल समान करायचे. कोएफिशिएंट म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल 2x आहे, x मीन्स जे केले ABCD ते स्मॉल अक्षर असतात, त्याला व्हेरिएबल म्हणतात किंवा चल म्हणतात. व्हेरिएबल मराठीमध्ये याला चल म्हणतात. परंतु जी या व्हेरिएबल एक्सला लागून जी संख्या असते त्या संख्येला काय म्हणतात, कोएफिशिएंट म्हणतात. म्हणजेच काय, सहगुणक मराठीमध्ये. अशा प्रकारे आपल्याला शोधायचं आहे. म्हणजे 2 सायमल्टेनियस इक्वेशन लिहिल्यानंतर ज्याचे चिन्ह प्लस मायनस आहे अशाचे कोएफिशिएंट सेम करायचे. आणि कोएफिशिएंट सेम करत असताना इक्वेशनच्या विरुद्ध बाजूने दोन्ही कोएफिशिएंटला मल्टिप्लिकेशन करायचं. इक्वेशन 1मध्ये वायचा कोएफिशिएंट 7 आहे, तर इक्वेशन 2ला मल्टिप्लाय करायचं. आणि इक्वेशन 2मध्ये वायचा कोएफिशिएंट 2 आहे, तर इक्वेशन 1ला मल्टिप्लाय करायचं. अशा प्रकारे तिरकस पद्धतीने याचा मल्टिप्लिकेशन करायचं. आपण लिहू शकतो इक्वेशन 1 मल्टिप्लाइड बाय 2, इक्वेशन 1 multiplied by 2 and equation 2 multiplied by 7 लिहिले ते बरं, नाही लिहिलं तरी चालू शकतात. वी गेट अशा प्रकारे लिहून घेतलं. आणि आता प्रत्येक इक्वेशन 1ला काय मल्टिप्लाय आहे, इक्वेशन 1 आहे x प्लस 7y इक्वल 10 इक्वेशन 1 आहे. या इक्वेशनला पूर्ण इक्वेशनला 2 प्रत्येक पदाला प्रत्येक टर्मला आपल्याला गुणायचं आहे. 2 xला गुणलं तर हे झालं 2x, या 2 याला 7ला गुणलं साईन आहे प्लस 7 इंटू 2 14y इज इक्वल टू 10 इंटू 2 म्हणजे 20. अशा प्रकारे आपण या ठिकाणी इक्वेशन 1ला 2 मल्टिप्लिकेशन केलं म्हणजे गुणलं, प्रत्येक पदाला गुणून टाकायचं. त्यानंतर एक सेकंड इक्वेशन आहे 3x मायनस 2y बरोबर 7, याला सुद्धा मल्टिप्लाय किती आहे 7, तर प्रत्येक पदाला 7 या ठिकाणी गुणायचं आहे. इक्वेशन नंबर सेकंड म्हटलं 7 आहे, 7 3ला गुणलं
21x मायनस 7 पुन्हा 2 गुणलं तर मायनस 14y इज इक्वल टू 7 × 7 49. आणि आता तुम्हाला माहीत आहे तर या ठिकाणी आपल्याला लिहू शकतो समीकरण 1 2 याला आपण इक्वेशन नंबर 3 लिहू शकतो, इक्वेशन नंबर 4 लिहू शकतो. आपल्या पद्धतीनं आपण इक्वेशनला नंबर देऊ शकतो. परंतु आता या ठिकाणी लक्षात येते आपल्याला तर या ठिकाणी आपल्याला वायचे जे कोएफिशियंट आहे हे सेम झालेले आहे. दोन्ही वायचे कोएफिशियंट किती आहे 14 आहे. परंतु या चिन्ह काय अधिक आणि वजा आहे. म्हणून सुरुवातीला कधी साहेब जर अधिक वजा असेल तर पहिले त्याचा विचार करायचा किंवा नाही तर मग तुम्ही अधिक अधिक चिन्ह घ्या किंवा वजाचा चिन्ह घ्या, कोणते जरी केले तर उत्तर सारखंच येणार आहे. म्हणून या ठिकाणी अधिक वजा असल्यामुळे आपल्याला काय करायचं या ठिकाणी समीकरण 3 व 4 यांची काय करायची बेरीज करायची. जरी सारखे सारखे चिन्ह असेल अधिक अधिक असेल किंवा वजा वजा असेल अशा वेळेस समीकरण 3 व 4 यांची काय करायची सबट्रॅक्शन करायची म्हणजे वजाबाकी करायची. परंतु आता या ठिकाणी सेम कोएफिशियंट आहे प्लस मायनस आहे म्हणून आपण लिहू शकतो ॲडिंग इक्वेशन 3 and 4. या ठिकाणी समीकरण 3 व 4 यांची बेरीज करून लिहू शकतो आपण या ठिकाणी ॲडिंग इक्वेशन 3 and 4 we get. या ठिकाणी समीकरण 3 व 4 यांची आपल्याला बेरीज करायची आहे आणि समीकरण 3 व 4 ॲज इट इज लिहून घ्यायचे आहे आपल्याला. काय समीकरण 3 व 4 2x प्लस 14y इज इक्वल टू 20 इक्वेशन नंबर 3. आणि चौथं इक्वेशन आहे 21x मायनस 14y इज इक्वल टू 49 इक्वेशन नंबर 4. आताच पाहिलं आपण सेम कोएफिशियंट आहे प्लस मायनस आहे म्हणून लिहू शकतो आपण ॲडिंग इक्वेशन 3 and 4 करायचं. मग या ठिकाणी डायरेक्ट लिहिता येते आपल्याला. या ठिकाणी काय घेऊ आपण इथं 2x प्लस 14y इज इक्वल टू 20 आणि 21x मायनस 14y इज इक्वल टू 49. करा या ठिकाणी प्लस करायचे आपल्याला 21 प्लस 2 23x प्लस मायनस सारखे सारखे आहे प्लस मायनस साईन आहे वायचे दोन्ही कोएफिशियंट सेम आहे म्हणून कॅन्सल झाले इज इक्वल टू 40 प्लस 20 69. आता आपल्याला फाइंड व्हॅल्यू ऑफ x काढायची आहे आणि म्हणून देअरफॉर x इज इक्वल टू 69/23. या 23 आपल्याला 69ला भाग द्यायचा आहे. तर हा भाग जर दिला आपण या ठिकाणी भाग जाते 3 × 3 9 3 × 2 6 म्हणजे 23 × 3 23 × 3 मीन्स 69 23 × 23 23 69. अशा प्रकारे फाइंड व्हॅल्यू ऑफ x किती निघाली आपल्याला या ठिकाणी 3 निघाली. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला एक्सची व्हॅल्यू निघालेली आहे. एक्सची व्हॅल्यू किती निघाली आपले 3 निघाली. तर मग जी काही किंमत निघेल ती किंमत आपण ओरिजिनल जे इक्वेशन आहे 1 and 2 त्या कोणत्याही इक्वेशनमध्ये आपल्याला जर ते सबस्टिट्यूट केली तर आपल्याला त्याचं समोरच्या चलाचं उत्तर मिळू शकतं समोरच्या कोएफिशियंटचं. तर ज्याचे चिन्ह अधिक आहे त्याच्यात पहिले विचार करायचा कारण मायनस असेल तर सबट्रॅक्शन सिम्प्लिफिकेशन करताना थोडं कठीण जाते. म्हणून मी या ठिकाणी इक्वेशन 1 मध्ये ठेवू आपण लिहू आपण पुट x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 1. पुट x is equal to 3 in equation 1 we get समीकरण 1 मध्ये x बरोबर 3 ही किंमत ठेवून समीकरण 1 काय x plus 7y x plus 7y is equal to 10 x plus 7y is equal to 10. या ठिकाणी x plus 7y is equal to 10 इक्वेशन नंबर 1 substitute value of x is equal to 3 in equation 1. Therefore ज्या ठिकाणी x आहे त्या ठिकाणी x ची किंमत किती ठेवायची आपल्याला 3 ठेवायची 3 प्लस या ठिकाणी 7y आहे 7 आहे म्हणजेच काय 7 आणि y च्या मधामध्ये चिन्ह नाही आहे साईन असल्यामुळे ती साईन मल्टिप्लिकेशन ठरवायची
म्हणजेच या ठिकाणी लिहू शकतो आपण 7 मल्टिप्लाइड बाय, नाही या ठिकाणी आपल्याला फाइंड सोपं झालं, लक्षात घ्या. या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू टाकले 3, ॲज बाकीच्या टर्म ॲज इट इज लिहून टाकायच्या. 7y इज इक्वल टू 10. देअरफॉर 3 प्लस 7y इज इक्वल टू किती आहे, 10 आहे. एक्सची किंमत आपण 3 टाकलेली आहे, परंतु आपल्याला या ठिकाणी फाइंड व्हॅल्यू ऑफ y काढायचं आहे. मग ज्याची किंमत काढायची आहे ती क्वांटिटी पूर्ण चिन्हासहित बाहेर घ्यायची. काय दिलेलं आहे या ठिकाणी, प्लस 7y म्हणजे 7y इज इक्वल टू, ज्याची किंमत काढायची आहे त्या ठिकाणी संख्या पहिले कधीच घ्यायची नाही. इज इक्वल टूच्या समोरच्या बाजूची संख्या असते राईट हँड साईडची चिन्हासहित जशा तशी लिहायची, ती किती आहे 10. पण ज्याची किंमत काढायची आहे, ज्या व्हेरिएबलची किंमत काढायची आहे त्या ठिकाणी जी संख्या असते त्या संख्येचं ट्रान्सफॉर्मेशन करायचं, म्हणजे पक्षांतर करायचं. पक्षांतर करायचं म्हणजेच काय, त्या संख्येचे चिन्ह जर प्लस असेल तर मायनस करायचे, मायनस असेल तर काय करायचे, प्लस करायचे. परंतु या ठिकाणी 3चं या ठिकाणी साईन दिलेलं नाही आहे. जर साईन असेल तर ते साईन प्लस समजायचं आणि ट्रान्सफॉर्मेशनमध्ये प्लसचं काय होते या ठिकाणी मायनस होते, -3. आणि म्हणून देअरफॉर 7y इज इक्वल टू, या ठिकाणी सुद्धा मायनस आला. मायनस मीन्स सबट्रॅक्शन, आणि सबट्रॅक्शन जर करायचं असेल तर मोठ्या संख्येतून लहान संख्या आपण काढत असतो. म्हणजे 10तून 3 गेले, किती राहिली तर 7 राहिले. आणि अशा प्रकारे फाइंड व्हॅल्यू ऑफ y आपण या ठिकाणी काढू शकतो. y इज इक्वल टू, पहिले एकरी संख्या 7, अशा टाईपमध्ये असेल हे भाग्याला घ्यायचं, 7 भाग्याला 7 म्हणजेच किती आले, 1 आले. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला द सोल्युशन ऑफ x अँड y इज इक्वल टू, एक्सची किंमत किती आली तर 3 आली आणि वायची किंमत किती आली, 1 आली. आणि म्हणून आपण ॲन्सर असं लिहू शकतो, ॲन्सरमध्ये लिहू शकतो सोल्युशन, लिहू शकतो x, y इज इक्वल टू, या ठिकाणी लिहू शकतो आपण एक्सची व्हॅल्यू किती काढली आपण या ठिकाणी, एक्सची व्हॅल्यू काढली आपण 3, वायची किंमत किती काढली 1, वायची व्हॅल्यू किती काढली आपण या ठिकाणी 1 काढली. मग आता या ठिकाणी आपण हे गणित सॉल्व केलं सायमल्टेनियस इक्वेशनचं, परंतु आपलं गणित हे चूक आहे किंवा बरोबर आहे हे कसं ओळखायचं, किंवा आपलं कोणत्या ठिकाणी चुकलेलं आहे हे सुद्धा आपल्याला टॅली करता येते. आणि या ठिकाणी आपण टॅली करूया. रफमध्ये आपलं जे गणित वर्ग 10वीचे बोर्डाच्या परीक्षा सॉल्व करत असताना तुम्हाला प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिकामध्ये शेवटचे जे पानं असतात 1 किंवा 2 ते तुम्हाला रफ वर्कसाठी आपल्याला तिथे लिहून घ्यायचं. आणि त्या ठिकाणी सुद्धा जे काही तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व कराल त्याचं जर समजा सिम्प्लिफिकेशन असो किंवा काही असो ते त्या ठिकाणी करता येतं. आता या ठिकाणी आपल्याला टॅली करायचं आहे तर पाहूया टॅली कसं करायचं. तर टॅली म्हणजे आपल्याला शोधायचं आहे की उत्तर बरोबर आहे किंवा चूक आहे. मग काय करायचं, कोणची ओरिजिनल इक्वेशन आहे 1 आणि 2, कोणचं एक इक्वेशन घ्यायचं, दोन्ही इक्वेशन दोनपैकी कोणचं एक इक्वेशन घेतलं तरी ते टॅली होऊ शकतात. म्हणून इथे घेतो मी इक्वेशन 1 ओरिजिनल, x प्लस 7y इज इक्वल टू 10, x प्लस 7y इज इक्वल टू 10. तर या ठिकाणी सबस्टिट्यूट व्हॅल्यू ऑफ x अँड y इन दिस इक्वेशन, एक्सची व्हॅल्यू किती आहे तर 3 आहे. देअरफॉर 3 म्हणजे x आणि y च्या किमती या ठिकाणी टाकून द्यायच्या ज्या काढल्या असेल त्या. x किती काढल्या 3 प्लस 7 इंटू y म्हणजे 7 मल्टिप्लाइड बाय, साईन मायनसचं असतं मल्टिप्लिकेशनचं असते. आणि y सबस्टिट्यूट व्हॅल्यू ऑफ म्हणजे फाइंड व्हॅल्यू ऑफ y किती काढली आपण 1 इज इक्वल टू 10. देअरफॉर 3 ॲज इट इज प्लस या ठिकाणी मल्टिप्लिकेशन आहे 7 इंटू 1 7 इज इक्वल टू 10. या ठिकाणी सुद्धा पुन्हा ॲडिशन आले, प्लसचं चिन्ह आहे म्हणजे बेरीज करायची आहे. 7 प्लस 3 इज इक्वल टू 10, 10 इज इक्वल टू 10. म्हणजेच या ठिकाणी हे इक्वेशन लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड हे बरोबर आलं. त्यामुळे आपण म्हणू शकतो की आपण सॉल्व केलेलं जे सायमल्टेनियस इक्वेशन आहे हे बरोबर सॉल्व केलेलं आहे. अशा प्रकारचा आत्मविश्वास आपल्याला होतो टॅली केलं तर. जर का आपलं जर ही ॲक्शन लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड, डावी बाजू इज इक्वल टू उजवी बाजू जर येत नसेल तर समजून जायचं आपलं कुठंतरी या गणित सॉल्व करताना काहीतरी चूक झालेली आहे. पुन्हा आपण डबल सॉल्व करायचं आणि आपली जी चूक आहे ते शोधायची आणि पुन्हा टॅली करून आपलं दोन्ही साईड बरोबर येते का नाही ते पाहायचं. अशा पद्धतीचं एक गणित तुम्हाला वर्ग 10वीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये असणार गणित 1च्या. आणि हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि म्हणून तुम्हाला याबद्दल कुठल्याही प्रकारची जर एखादी शंका असेल तर मला कमेंटमध्ये लिहा, मी तुम्हाला रिप्लाय करील.
तर अशा प्रकारे आपण सेकंड नंबरचं एक्झाम्पल घेतलेलं आहे. त्यानंतर अशाच पद्धतीचे सुद्धा थर्ड एक्झाम्पल आहे, तिसरं एक्झाम्पल आहे. पाहूया तिसरं एक्झाम्पल. तिसरं एक्झाम्पल पहा. अशा टाईपचं आपल्याला एक गणित घ्यायचं आहे. तिसरं थर्ड नंबरचं गणित आपल्याला सॉल्व करायचं आहे. आणि हीच पद्धत प्रत्येक गणिताला, सायमल्टेनियस इक्वेशनच्या प्रत्येक गणिताला अशीच पद्धत वापरायची आहे. परंतु या एक्झाम्पल 2मध्ये जे 7 आणि 8 एक्झाम्पल आहे, परंतु यामध्ये सुद्धा अशा प्रकारचे मेथड आपल्याला अवलंबायची नाही. त्यासाठी तुम्हाला मी ज्यावेळेस सॉल्व करेल त्यावेळेस तुम्हाला मी ते आवर्जून सांगेल का 7 नंबरचं एक उदाहरण एक्झाम्पल आणि 8 नंबरचं एक्झाम्पल आपल्याला अलग पद्धतीने सॉल्व करायचं आहे. आणि ते कशा प्रकारे ओळखायचं का बाई या पद्धतीचंच आहे, म्हणजे या ठिकाणी आपल्याला कोणत्या प्रकारची मेथड वापरायची आहे. हे झाले आतापर्यंत जे आपण गणित सॉल्व केले, हे झाले सायमल्टेनियस इक्वेशन. त्यापैकी एक तिसरं गणित घेऊया. तुम्हाला थर्ड नंबरचं काय घेतलेलं आहे. थर्ड नंबरचं एक्झाम्पल आहे 2x - 3y = 9. आणि सेकंड एक्झाम्पल आहे 2x + y = 13. आता आपल्याला या ठिकाणी तिसऱ्या नंबरचं एक्झाम्पल आहे. तर या एक्झाम्पलमध्ये सुरुवातीला पहिले निरीक्षण करायचं, ऑब्झर्वेशन करायचं. आणि ऑब्झर्वेशन केल्यानंतर पहिलं पाहायचं इक्वेशन 1 आहे. या ठिकाणी सुद्धा लेफ्ट हँड साईडचे 2 व्हेरिएबल आहे x आणि y, याचा डिग्री 1 आहे. सेकंड एक्झाम्पल आहे 2x + y. या ठिकाणी सुद्धा = बाजूला 2 व्हेरिएबल आहे, म्हणजेच या ठिकाणी डिग्री 1 आहे. म्हणजे आपण समजू शकतो अशा प्रकारचं जर स्टँडर्ड फॉर्ममध्ये असेल तर आपण समजू शकतो का हे जे इक्वेशन दिलेलं आहे हे स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे, म्हणजे याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणायचं नाही. कारण का एखादं जर इक्वेशन स्टँडर्ड फॉर्ममध्ये नसेल तर आपल्याला ते इक्वेशन स्टँडर्ड फॉर्ममध्ये आपल्याला आणता येतं. परंतु या ठिकाणी ॲक्च्युली स्टँडर्ड फॉर्ममध्ये दिलेले आहे, त्यामुळे डायरेक्ट इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 आपण लिहू शकतो. तर लक्षात घ्या सोल्युशन. फर्स्ट एक्झाम्पल आहे 2x - 3y = 9, इक्वेशन नंबर 1. अँड सेकंड एक्झाम्पल आहे 2x + y = 13, इक्वेशन नंबर 2. आता तुम्हाला सांगलो होतं मी इक्वेशन जर स्टँडर्ड फॉर्ममध्ये असेल तर त्या 2 व्हेरिएबलपैकी एक व्हेरिएबलचे कोएफिशियंट सेम करायचे आहे. तर सर्वात प्रथम ज्याचे चिन्ह प्लस मायनस आहे त्याचा प्रथम विचार करूया. तर या ठिकाणी प्लस मायनस वायचे व्हेरिएबल आहे, म्हणून या इक्वेशन 1 मधील वायचा कोएफिशियंट 3 आहे, म्हणून हा इक्वेशन नंबर 2ला गुणाचं. आणि इक्वेशन 2चा जो कोएफिशियंट आहे वायचा दिलेला नाही आहे, म्हणजेच या ठिकाणी काही नाही आहे, म्हणजेच किती आहे 1 आहे, म्हणून तो इक्वेशन 1ला मल्टिप्लाय करायचा. जशा पद्धतीने आपण लिहिलं होतं इक्वेशन 1 × 1 आणि इक्वेशन 2 × 3 वी गेट. समीकरण 1ला 1ने व समीकरण 2ला 3ने गुणून अशा प्रकारे गुणल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू प्रत्येक पदाला आपल्याला इथं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. इक्वेशन 1ला 1ने गुणायचं आहे. 1ने कोणत्याही संख्येला गुणलं तर तीच संख्या येते, म्हणून इक्वेशन 1 ॲज इट इज लिहून टाकू. 2x - 3y = 9. अशा प्रकारे आपण या ठिकाणी याला तिसरं इक्वेशन म्हणू शकतो. आणि 3ने जर याला मल्टिप्लाय केलं 3 × 2 3ने गुणाचं 6x, 3 × 1 3 × 1 म्हणजे 3 × 1 -3y + 3y.
इजिकल टू 13 × 3 33 39. अशा प्रकारे आपण या ठिकाणी दोन्ही इक्वेशनला मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला माहीत आहे या ठिकाणी वायचे कोएफिशियंट सेम झाले आहे, +3 -3 3 कोएफिशियंट सेम झाले आणि मायनस प्लस साईन आहे. जर मायनस प्लस साईन असेल तर ॲडिशन करायची आणि मायनस मायनस प्लस प्लस साईन असेल अशा वेळेस काय करायचं, सबट्रॅक्शन करायचं. आणि म्हणून आपण लिहू शकतो इथं ॲडिंग इक्वेशन 3 and 4 लिहू शकतो. या ठिकाणी आपण इथं ॲडिंग इक्वेशन 3 + 4 समीकरण 3 व 4 यांची बेरीज करून मग करायचं समीकरण 3 आणि 4. काय समीकरण 3 आणि 4 काय दिलेलं आहे या ठिकाणी, दिलेलं आहे 2x - 3y = 9. नंतर आहे 6x + 3y = 39. करा या ठिकाणी ॲडिशन. 6 × 6 + 2 8x. कोएफिशियंट वायचे व्हेरिएबल दोन्ही कोएफिशियंट सेम आहे, साईन मायनस प्लस आहे म्हणजे कॅन्सल होतात. प्लस मायनस जर सेम पदावली असेल तर ते कॅन्सल करता येते आपल्याला. देअरफॉर इजिकल टू 39 × 9 इथे येऊ शकते 39 आणि 40 आणि 8 × 40 48. अशा प्रकारे आपल्याला याची ॲडिशन केली आपण 39 + 9. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. देअरफॉर एक्स इजिकल टू अशा स्टँडर्ड फॉर्ममध्ये जर असेल ज्याची किंमत काढायची आहे ती घ्यायचं नाही पदावली, इजिकल टूची इकली या जेटीज लिहायचं आणि ज्याची व्हॅल्यू काढायची आहे ती अपाऊंडमध्ये जाऊ द्यायचं. म्हणजे 8 सकम 48. 8 न 48ला डिवायडेशन करायचं म्हणजे किती आले 6 आले. म्हणजे या ठिकाणी फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. एक्सची किंमत किती निघाली त्या ठिकाणी 6 निघाली. मग ही जी 6 किंमत काढली आहे ही किंमत इक्वेशन 1 मध्ये ठेवा किंवा इक्वेशन 2 मध्ये ठेवा. ज्या ठिकाणी अधिक चिन्ह असेल त्या ठिकाणी ठेवलं तर आपल्याला सिम्प्लिफिकेशन करताना सोपं जाते. मायनस असेल तर इथे सुद्धा उत्तर सेम येईल, परंतु प्लसमध्ये ठेवलं तर आपल्याला सोपं जाईल. म्हणून लिहू शकतो आपण पुट x = 6 इन इक्वेशन 2. ओरिजिनल इक्वेशनमध्ये ठेवायचं लिहायचं. मग पुट x = 6 पुट x = 6 in equation 2 we get in equation 2. या ठिकाणी x = 6 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवून काय समीकरण 2 काय 2x + y = 13. 2x + y = 13. तर या ठिकाणी आपल्याला या इक्वेशनमध्ये एक्सची किंमत आपल्याला 6 ठेवायची आहे आणि म्हणून लिहू शकतो आपण देअरफॉर सॉल्व करू 2 × फाइंड व्हॅल्यू ऑफ एक्स किती आले 6. बाकी टर्म ॲज इट इज लिहून टाकायचे. म्हणजे या ठिकाणी किती आला 6 × 2 आला 12. बाकी ॲज इट इज लिहून टाकायचं. आता या ठिकाणी आपल्याला फाइंड व्हॅल्यू ऑफ वाय काढायची आहे कारण एक्स काढलेली आहे. ज्याची किंमत काढायची आहे तीच पदावली पूर्ण चिन्हासहित बाहेर काढायची. म्हणून देअरफॉर वाय = या ठिकाणी किती घ्यायची 13. इकडली संख्या घ्यायची इजिकल टूची इकडली संख्या घ्यायची. ज्याची किंमत काढायची त्या ठिकाणची जी संख्या असते त्या संख्याचं ट्रान्सफॉर्मेशन करायचं म्हणजे पक्षांतर करायचं. चिन्हाला जर अधिक असेल संख्येला चिन्ह जर अधिक असेल तर वजा करायचं, वजा असेल तर अधिक करायचं. परंतु या ठिकाणी या 12ला चिन्ह अधिक आहे म्हणून या ठिकाणी साईन घ्यायला लागेल मायनस. तर अशा प्रकारे या ठिकाणी सुद्धा मायनस साईन आली म्हणजे सबट्रॅक्शन करायचं आहे. आणि सबट्रॅक्शन करायचं आहे म्हणजेच काय मोठ्या संख्येतून लहान संख्या काढायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. म्हणजेच या ठिकाणी 13तून 12 गेले किती राहिली तर आपल्याला 1 राहिले. 13तून 12 गेले 1 राहिले. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी आपण सोल्युशन लिहू शकतो. ॲन्सर लिहू शकतो. सोल्युशन काय काढलं होतं आपण XY = एक्सची व्हॅल्यू किती काढली आहे एक्सची व्हॅल्यू काढली आहे 6 आणि वायची किंमत किती केली 1. परंतु हे गणित आपण सॉल्व केलं. परंतु आपलं हे गणित सॉल्व केल्यानंतर आपलं गणित चुकलं किंवा बरोबर आहे हे आपण टॅलीनं शोधू शकतो. काही उत्तर बरोबर आहे का चूक आहे ते आपण आता या ठिकाणी पाहूया. पहा कोणतं इक्वेशन घ्या ओरिजिनल इक्वेशन घ्यायचं इक्वेशन 1 किंवा इक्वेशन 2. कुठल्याही प्रकारचं इक्वेशन घेतलं तर उत्तर हे समानच येईल. आणि म्हणून इक्वेशन 1चा विचार करू आपण इथं 2x - 3y 2x - 3y = 9. तर या ठिकाणी आपल्याला
या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय टाकायची आहे. ज्याची किंमत एक्सची किंमत दिलेली आहे आणि वायची किंमत दिलेली आहे, ही किंमत या समीकरण टाकायची आहे. 2 × 2x म्हणजे चिन्ह नाही, म्हणजे मल्टिप्लिकेशनचं आहे, म्हणून 2 × x किती आहे 6 आहे, -3 × y किती आहे 1 आहे = 9. ह्या इक्वेशनला आपल्याला सिम्प्लिफिकेशन करायचं आहे आणि पाहायचं आहे का लेफ्ट हँड साईड इज राईट हँड साईड इक्वल येते किंवा नाही. जर इक्वल आल्या तर समजा आपलं गणित बरोबर आहे, जर इक्वल येत नसेल तर समजा आपल्या गणितामध्ये कुठेतरी आपल्याच्यानं चूक झालेली आहे, ती पुन्हा आपण तपासून घ्यायची आणि सॉल्व करायची. तर पहा इथं 6 × 2 12 -3 = 9. तर या ठिकाणी सुद्धा मायनस आहे, सबट्रॅक्शन आहे. 12 - 3 = 9, 9 = 9, म्हणजे लेफ्ट हँड साईड इज राईट हँड साईड सेम आल्या, म्हणजे आपण सोडलेलं जे एक्झाम्पल आहे हे अगदी बरोबर आहे. अशा पद्धतीने तुम्ही इक्वेशन 5पर्यंत जे प्रॉब्लेम आहे हे तुम्ही घरून सॉल्व करा, तुमच्या बुकावर सॉल्व करा. तुम्हाला काही अडचण आली तर कमेंटमध्ये लिहा, मी त्यावर तुम्हाला रिप्लाय देईल, मार्गदर्शन करेल आणि तुम्हाला बाकीचे जे प्रॉब्लेम आहे हे समोरच्या लेक्चरमध्ये आपण सॉल्व करूया. 7 आणि 8 अलग पद्धतीचे अनादर मेथड, डिफरंट टाईप्स ऑफ मेथड आहे. 7 आणि 8 ही तुम्हाला सविस्तर मी पुढच्या लेक्चरमध्ये शिकवणार आहे. तुम्हाला माझा हा जो लेक्चर आहे हा तुम्हाला कसं वाटला? जर तुम्हाला याच्यातली कन्सेप्ट क्लिअर झाली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर्स अँड कमेंट करा, म्हणजे मला अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद तुमच्याकडून मिळेल आणि मी नियमितप्रमाणे तुमचे गणित 1 व गणित 2चे पूर्ण व्हिडिओ तुम्हाला मी यूट्यूब चॅनलवर शेअर करीन. थँक्यू.